आपल्या आयुष्यात आपल्याला स्वामी समर्थ महाराज भेटणे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत असे आपण समजायचे. जी लोक स्वामींची भक्ती उपासना करतात त्यांना कधी स्वामी आई काही कमी पडून देत नाही. स्वामी आई आपली ब्रह्मांड नायक आहे. तर स्वामी काय म्हणतात, बाळा जास्त तू निराश होऊ नकोस, नेहमी तुझा हसरा चेहरा ठेव, मनात कोणती शंका आणू नको, सतत माझे स्मरण कर. लोकांनी जरी तुला वाईट वाईट शिव्या दिल्या तरी तू मनाने खंबीर राहा, त्यांच्याकडे लक्षच देऊ नकोस. तू फक्त मला आठव, माझे जितके स्मरण करशील तेवढे तुझ्यासाठी चांगले असणार आहे. लोकांनी किती पण तुझा छळ करू दे, तुझ्या नावाने कोणी वाईट वाईट अपशब्द बोलू दे, तुझे काहीच वाईट होणार नाही. बाळा त्यांचे पाप अधिकच वाढत आहे आणि तुझे पुण्य आणखीन वाढते. त्यांचे कर्म त्यांना इथेच भोगावे लागणार आहेत. बाळा तू अजिबात त्यांच्याकडे लक्षच देऊ नकोस, मी आहे ना, मला लगेच आठव आणि बोल, माझी स्वामी आई आहे ना, मी कशाला घाबरू. बाळा लक्षात ठेव, तुला जो कोणी शिवाय देतो, वाईट वाईट शब्द वापरतो, त्याने तुला काही फरक पडणार नाही. कारण बाळा माझा आधार आहे तुला शेवटपर्यंत, म्हणून घाबरू नकोस. बाळा तुला किती पण लोकांनी वाईट शब्द बोलू दे, तू काळजी करू नकोस, माझा आशीर्वाद आहे तुला शेवटपर्यंत. अरे तुझी आई असताना तू कशाला चिंता करतोस, तुला मी आयुष्यात काही कमी पडून दिले का, नाही ना. अरे तुला काही कमी पडणारच नाही, कारण तू माझी मनापासून सेवा करतोस, मी सर्व काही जाणतो. तू सतत मला आठवत जा, लोकांकडे लक्षच देऊ नकोस, मी तुझ्या पाठी आहे, घाबरू नकोस. म्हणूनच माझ्या तारक मंत्रात आहे की जेथे स्वामी पाय तिथे निघून काय. बाळा हा माझा तारक मंत्र तू सकाळ संध्याकाळ म्हटलास ना तरी चालेल, पण तू इतके लक्षात ठेव की फक्त माझ्यावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, मला तू कधी सोडू नकोस. मी पुढे एकदा धरलेला हात कधीच सोडत नसतो, मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. मला कधी पण श्रद्धेने हाक मार, धावून नाही आलो तर बघ, हे माझे सत्य वचन आहे, हे स्वामींचे वचन आहे. श्री स्वामी समर्थ.